नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा क्रीडा यूट्यूब चॅनल आपले स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण करंट अफेअरच्या जानेवारी ते जूनपर्यंतच्या महत्त्वाच्या नेमणुका ज्या की 2025मध्ये आपल्या झालेल्या त्या आपण आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे आपल्या TCS झालं, IBPS झालं, इतर सरळ सेवा भरतीसाठी खूप उपयुक्त ठरणार आहे आणि येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला यातूनच प्रश्न दिसणार आहे. तर चला मग आता आपल्या नियुक्त्या कोणत्या झाल्या ते बघू. बघा मार्च 2025मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नवीन खाजगी सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर निधी तिवारी यांची नवीन खाजगी सचिव म्हणून तर नियुक्ती करण्यात आली. कोणाचे? तर आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे. बघा, मे 2025मध्ये भारताचे 52वे सरन्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर न्यायमूर्ती BR गवई यांची करण्यात आली. किती? तर 52वे सरन्यायाधीश. बघा, लक्षात ठेवा. बघा नेक्स्ट क्वेश्चन. 2025मध्ये इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन म्हणजे इस्रोचे नवीन अध्यक्ष म्हणून कोण बनले आहे? तर व्ही नारायण हे इस्रोचे नवीन अध्यक्ष बनले आहे. तर चला आपण जाऊया नेक्स्ट क्वेश्चनकडे. बघा, हवाई दलाचे नवे उपप्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर नर्मदेश्वर तिवारी. हवाई दलाचे तर उपप्रमुख म्हणजे यांची नियुक्ती करण्यात आली. बघा, RBIच्या डेप्युटी गव्हर्नरपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर पूनम गुप्ता यांची. कशाच्या? तर RBIच्या आपल्या डेप्युटी गव्हर्नरपदी. बघा, जागतिक नार्कोटिक ड्रग्स आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर आपल्या भारत देशाची. कशाची? तर जागतिक नार्कोटिक्स ड्रग्स आयोगाच्या अध्यक्षपदी. बघा, फिट इंडिया आयकॉन म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर आयुष्मान खुराना नियुक्ती करण्यात आली. कशाची? तर फिट इंडिया आयकॉन म्हणून. बघा, सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाच्या म्हणजे सेबीच्या नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर तुहिन कांता पांडे यांची. कशाचे? तर सेबीचे नवीन अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. बघा, खूप इम्पॉर्टंट आहे क्वेश्चन. विद्यार्थी मित्रांनो, याची जर तुम्हाला PDF पाहिजे असेल तर या लेक्चरची आपल्या तर डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिली, तिथे तुम्ही ते जॉईन करू शकता आणि तिथे PDF डाउनलोड करू शकता. नंतर तुम्ही याची झेरॉक्ससुद्धा काढू शकता. बघा, भारतीय रिझर्व्ह बँक म्हणजे RBIचे 26वे गव्हर्नर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर संजय मल्होत्रा यांची नियुक्ती करण्यात आली. बघा, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे कार्यकारी संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर इंद्रनील भट्टाचार्य. बघा, यांची तर कार्यकारी संचालक म्हणून. आणि 26वे गव्हर्नर म्हणून कोण? तर संजय मल्होत्रा. आपण लक्षात ठेवा. बघा, आता समोरच्या प्रश्नाकडे. बघा, भारताचे 26वे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून कोणी पदभार स्वीकारला आहे? तर ज्ञानेश्वर कुमार यांनी. कितवे आहे? तर 26वे. भारताचे तर मुख्य निवडणूक आयुक्त. बघा, पॉईंट लक्षात ठेवा. बघा, महाराष्ट्र राज्य निवडणूक आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर दिनेश वाघमार यांची. महाराष्ट्र राज्य निवडणूक आयुक्त. आणि भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण? तर ज्ञानेश्वर कुमार. महाराष्ट्राचे कोण? तर दिनेश वाघमार. हे पॉईंट डिफरन्स लक्षात ठेवा. महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर राहुल नार्वेकर यांची. तर विधानसभेचे अध्यक्ष म्हणून. बघा, महाराष्ट्र राज्याचे सध्याचे राज्यपाल कोण आहे? तर CP राधाकृष्ण आहेत. बघा, तर महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल आहेत. बघा, दिल्लीचे नवीन उपमुख्यमंत्री म्हणून कोणी शपथ घेतली? तर प्रवेश वर्मा यांनी. दिल्लीचे तर उपमुख्यमंत्री. लोकसभेचे अध्यक्ष कोण आहेत? तर ओम बिर्ला आहेत. हे बघा, किती आहे? तर 17वे. बघा, महाराष्ट्राचे सध्याचे वित्तमंत्री कोण आहेत? तर अजित पवार आहेत. बघा, आणि मुंबईचे पहिले विशेष पोलीस आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर देवेंद्र भारती यांची नियुक्ती करण्यात आली. बघा, समोरच्या पॉईंटकडे चला. बघा, भारताचे शिक्षण मंत्री म्हणून कोणी शपथ घेतली? तर दादा भुसे यांनी. बघा, कोणी घेतली? तर दादा भुसे यांनी शिक्षण मंत्री. बघा, राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? तर व्ही रामसुब्रमण्यम आहेत. दिल्लीचे नवीन मुख्यमंत्री म्हणून कोणी शपथ घेतली? तर रेखा गुप्ता यांनी घेतली. बघा, भारताचे निवडणूक आयुक्त म्हणून कोणी पदभार स्वीकारला आहे? तर विवेक जोशी यांनी. भारताचे निवडणूक आयुक्त म्हणे आता नुकतंच त्यांनी पदभार स्वीकारलेला आहे. बघा, समोरचा पॉईंट. बघा, SBI कार्डचे ATM. बघा, MD SBI कार्डचे MD आणि CEO म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर सलीला पांडे यांची. बघा, फेब्रुवारी 2025मध्ये बघा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे द्वितीय प्रधान सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर शक्तिकांत दास यांची नियुक्ती करण्यात आली. बघा, फुल कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर आशुतोष अग्निहोत्री. बघा, कशाचे? महत्त्वाचा पॉईंट. बघा, फुल कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे नवीन तर ते अध्यक्ष आहेत. कोण आहेत ते? आशुतोष अग्निहोत्री. बघा, लक्षात ठेवा. समोरचा पॉईंट. बघा, भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजे आपले BCCIचे नवीन सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर देवजीत सैकिया. कशाचे? BCCIचे नवीन सचिव म्हणून यांची नियुक्ती करण्यात आली. बघा, महत्त्वाचा पॉईंट आहे, परीक्षेसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. कोण? देवजीत सैकिया. बघा, राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोगाचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करणे? तर अंतरसिंह आर्य. बघा, कोणत्याच राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोगाचे अध्यक्ष म्हणून यांची नियुक्ती करण्यात आली. बघा, राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली?
तर विजय किशोर रहाटकर, हा सुद्धा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. राष्ट्रीय महिला आयोगाचे अध्यक्ष म्हणून कोण, तर विजया किशोर रहाटकर बघा. संघ लोकसेवा आयोगाचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली, तर अजय कुमार यांची नियुक्ती करण्यात आली. कशाचे, संघ लोकसेवा आयोगाचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची, तर अजय कुमार यांची बघा. आता समोरचं बघा 9 पॉईंट. आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष कोण, तर रॉजर्स बिन्नी बघा. भारत सरकारने गव्हर्नमेंट ई मार्केटप्लेसचे CEO म्हणून कोणाची नियुक्ती केली, तर अजय भादू यांची केली बघा. मार्च 2025 पहिला महिला कायदा सचिव बघा म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली, तर अंजू राठी राणा आहे बघा. त्याच्यानंतर मार्च 2025 बघा सर्वोच्च न्यायालयाचे नवीन न्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली, तर न्यायमूर्ती जॉय माल्या बागची बघा यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. आता समोरचा पॉईंट बघा. आता एप्रिल 2025 जम्मू काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली, तर न्यायमूर्ती अरुण पल्ली यांची बघा. एप्रिल 2025 बघा भारताच्या 23व्या कायदा आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली, तर न्यायमूर्ती दिनेश माहेश्वरी. हा सुद्धा खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. 23व्या कायदा आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची, तर न्यायमूर्ती दिनेश माहेश्वरी यांची नियुक्ती करण्यात आली. केंद्रीय राखीव पोलीस दलाचे म्हणजेच बघा CRPFचे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली, तर ज्ञानेंद्र प्रताप सिंह. कशाचे, CRPFचे महासंचालक म्हणून यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे बघा. समोरच्या पॉईंटकडे जाऊ बघा आपण. आता दिल्ली हायकोर्टचे मुख्य न्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली, तर न्यायमूर्ती बघा देवेंद्र कुमार उपाध्याय यांची नियुक्ती करण्यात आली बघा. वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी जानेवारी 2025 राष्ट्रीय हळद बोर्ड सुरू केले होते. या मंडळाचे पहिले अध्यक्ष कोण आहेत, पल्ले गंगा रेड्डी. कोण येतं, पल्ले गंगा रेड्डी याचे पहिले अध्यक्ष आहेत. समोरचा पॉईंट बघा. भारताचे नवीन नियंत्रक व महालेखापरीक्षकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली, तर के संजय मूर्ती यांची. कशाचे, नियंत्रक व महालेखापरीक्षकपदी यांची नियुक्ती करण्यात आली बघा. पंजाब नॅशनल बँकेचे नवीन MD आणि CEO म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली, तर अशोक चंद्रा यांनी. कशाचे, पंजाब नॅशनल बँकेचे नवीन MD आणि CEO म्हणून यांची नियुक्ती करण्यात आली. कोणाची, अशोक चंद्रा यांची बघा. आता समोरचा पॉईंट बघा. स्टेट बँक ऑफ इंडियाचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली, तर बघा चल्ला श्रीनिवासुलू चट्टी यांची नेमणूक करण्यात आली. भारताचे 91वे सरन्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली बघा. कोणी शपथ घेतली, तर न्यायमूर्ती संजीव खन्ना यांनी शपथ घेतली. तसेच बघा सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमीचे प्रमुखपदी कोणाची निवड करण्यात आली, तर अमित गर्ग यांची. कशाची, सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमीचे प्रमुख म्हणून. तर कोण, अमित गर्ग बघा. सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सचे बघा अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली, तर रवी अग्रवाल. कशाची, सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सचे अध्यक्ष म्हणून कोण, तर रवी अग्रवाल यांची नियुक्ती करण्यात आली बघा. महत्त्वाचं पॉईंट लक्षात ठेवा. 13 बघा. आता एप्रिल 2025 केंद्रीय अर्थ मंत्रालयामध्ये महसूल सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली, तर अरविंद श्रीवास्तव यांची नियुक्ती करण्यात आली. काय, तर महसूल सचिव म्हणून. महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली, तर सुजाता सैनिक यांची. भारताचे नवीन सेनाप्रमुख म्हणून खालीलपैकी कोणाची नियुक्ती करण्यात आली, तर उपेंद्र द्विवेदी. आणि सशस्त्र सीमा बलाचे नवीन महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती, तर अमृत मोहन प्रसाद यांची नियुक्ती करण्यात आली बघा. त्याच्यानंतरचं पॉईंट बघा. आता भारताचे सध्याचे महान्यायवादी कोण आहेत, तर कोण येतं, आपले R व्यंकटरमणी आहेत बघा. भारताचे सध्याचे काय आहेत, ते महान्यायवादी. भारताचे सध्याचे महाधिवक्ता कोण आहेत, तर वीरेंद्र सराफ बघा. आणि केंद्र सरकारचे 16व्या वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली, तर अरविंद पनगर यांची बघा. भारताच्या नवीन संरक्षण सचिव पदाचा पदभार कोणी स्वीकारला आहे, तर राजेंद्र कुमार सिंह. विद्यार्थी मित्रांनो, ह्या ज्या नियुक्त्या बघितल्या आपण, ह्या ज्या आहेत ह्या सगळ्या 2025च्या आहेत. विद्यार्थी मित्र, येणारी जी आपली 75,000+ भरती असणार आहे, त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो खूप उपयुक्त ठरणार आहे. म्हणजे तुमची पोलीस भरती असो, वनरक्षक भरती असो, तसेच TCS IBPSद्वारे जे एक्झाम घेतील त्यासाठी आपण बघतो करंटवर खूप जास्त भर दिला जातो. त्यामुळे तुम्हाला करंटसाठी हे करंटचं लेक्चर खूप महत्त्वाचं ठरणार आहे. आणि अशाच नवीन लेक्चरसाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, जेणेकरून नवीन लेक्चरचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटत चालतील. आणि या PDFसाठी तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनल लिंक दिली आहे, तिथे जॉईन करून ठेवून घ्या.